चालली का शाळेमध्ये? मग जा लागन ना. त्या टीचरनं बोलवलं आहे तर आता पुस्तकही घेऊन येतो, कपडेही घेऊन येतो. माझून संपून गिंपून जातील. काय संपते व भेटत नाही तर काय नंतर? पण तुम्ही सांगा, आज न उद्या जाच लागन ना, मग चालले जातो. त्यात काय आहे? आता तुम्ही तर जाले पाहत नाही. काय जायचं आहे त्या सर लोकांचं? निवड त्यांचं चोचले असतात काही ना काही. आता त्यांना सांगलेलं तर घ्या लागन ना आपल्याला. हो घेऊन घे, जो गोलूचे कपडे घेऊन घे. पाहतो ना आता. अन त्याले पाहिजा तो याले नाही म्हणतोय. घेऊन जाय ना त्याली. तो नाही म्हणतोय ना, आता काय करू? ठीक आहे ना, पाहतो मी. आणि पाहिजा नेमंदी दरवाजे गिरवाजे नेमंदी बंद कर जा, नाही तर चालले जासान तुम्ही असेच. नाही हो, पाहतो ना. घेतले का पैसे? मग आता तुम्ही सांगा, पैसे घेणार नाहीत काय? बिना पैशाने होणार आहे का? तू या जो असं म्हटलं जमा पैसे. कधी येते काय माहिती गाडी? येईन नाही गाडी, थांब ना. थांबलीस काय बिचारी? मी कुठं चालली आता? काय शाळेवाले पण निवड डोक्याला ताप देत राहते. आता तुमच्या जो कपडे हे ते देऊन द्यायला पाहिजे होतं. कायले बोलवलं बरं मले? आई काम असेल ना म्हणून बोलवत असणार. माय व बंदा कुठं चालली? कुठं नाही व संध्या, स्कूल मध्ये चालली मी. काय काम आहे स्कूल मध्ये? वह्या पुस्तकं कपडे आले ना, आणि ते घ्यायला चालली. हा का आले का लेकरायचे? आले ना. तू ना आणले का अविकाचे? नाही व अजून आणलेस तर नाही, अविकाचे पण बाणायचे राहिले ना. आता पाहतो कधी जाणं होते तर मग जाईन ना घेऊन येईन. आता किती दिवस झाले स्कूल चालू होऊन, पण या लेकराचे बुक आणलेच नव्हते ना, पैसेच नाही होते. आता त्यांना आणले पैसे बँकेतून काढून, तर म्हटलं घेऊन येतो मी बुक. आणि पैसे नाही दिले तर देतही नाही ते स्कूलवाले तर. मग का नाही व तसेच करतात ना. आता आपण काय कुठे पाहून घेऊन जाऊ काय? दिवस यांची फी एक दिवशी, पण तसेच करतात बिचारे. काहीच विश्वास ठेवत नाही ना आपल्यावर की आपण भरू की काही. काय व दुसरं बिझनेस आहे त्यांचा. असं वाटते कधी कधी की गव्हर्नमेंट स्कूलमध्येच टाकून द्याव, पण काय करा, आपल्याला बरं नाही वाटत. आता ते सगळ्याचे लेकरं इंग्लिश स्कूलमध्ये जातील आणि आपले काय मराठीमध्ये जातील काय? तेच तर आहे सगळं. आपण त्याच तर याच्यात पडलो आहे. हा काय म्हणन तो काय म्हणन. काही कोणाला म्हणत नाही, आपणच एक विचार करतो. हा व ते तर आहे, पण आता काय करतं. काय झालं होतं? लय दिवस झाले दिसलीस नाही तू. मला बरंच नव्हतं. काय झालं व? आता काय सांगू, लयच तब्येत खराब झाली होती. असं विकनेस सारखंही आलेलं आहे. त्याच्या कारण कुठं जात नाही आहे मी, घरीच आहे. वड सावित्री पौर्णिमा होती तेव्हा माझ्या आईच्या घरी गेली होती मी. तू काही दिसलीस नाही. मला तर जमतच नव्हतं, तर तू दिसलीस नाही मला पूजेमध्ये. बरंच नाही वाटून राहिलं. ह्या महिन्यात तर लय बिमार पडले मी. मग डॉक्टर काय म्हणाले? काय माहिती, काही गेले नाही मी दवाखान्यात. असं काही ताप गी येत नाही, पण असं विकनेस झाल्यासारखं वाटून राहिलं. काही काम केलं की लगेच थकवा येतोय, काही समजत नाहीये. व पाय, तुला सांगायचंच राहिलं, आपल्या लता काकू आहे ना, त्यांनी शुगर झाली बिचारे. हा का व, कसं काय झालं? काकूही असंच विकनेस येत होता, मग भूक लागत नव्हती, मग चक्करी येत होते, तर मग दवाखान्यात गेल्या. तर मग डॉक्टरनं सांगितलं बाई चेकअप गिवअप केलं तर पाहिजो चांगल्या दवाखान्यात जाऊन पाय. असं आहे, आपण म्हणतो काही नाही, पण अशा बिमाऱ्या जर आल्या तर काय करशील? हा ते तर आहे. दवाखान्यात गेला की पैसा लागते, पण बिमारी समजून जाते ना. आणि जास्त कमी झाल्यापेक्षा बरं आहे, पहिले चाललं जावं आपण. कायले हे करावं, अंगावर कायले काढावं आपण. हाव गड्या, तू सांगते ते तर खरं आहे. जा लागन आता, जर बरं नाही झालं तर. मग का नाही चालली जायला पाहिजे होतं तू. काय करू सांग. तू आईच्या घरी गेलती तर काही काम होतं का तुली? नाही हो, तब्येत बरी नव्हती, मग तर तिकडे तरी जाते, बरं तरी वाटत. आज तर काही गाडी आलीच नाही, लय उशीर झाला. 5 मिनिटं झाले वाट पाहून राहिलो आम्ही. आलीच तर नाही बिचारे गाडी. जेव्हा काम राहते तेव्हा येत नाही तर किती वेळा जाताना दिसते. तसंच आहे ना, बसही कमी झाले. काऊन बस काऊन कमी झाल्या? काय माहित बाबा, 2 बसा कमी येऊन राहिले आपल्याकडे. 2 टायमिंग कमी झाले, पण ते बच्चे आपल्याकडचे. का तू सांगितलंच नाही, मला तर माहितच नाही व. तुम्ही राणीची आई आहे का? हो, मी राणीची आईच आहे. बोला ना, काय म्हणतो ते तर. आई, हे रेश्मा मॅम आहे. हो काय, ठीक आहे ना. मग तुम्ही हिची क्लास टीचर आहे का? हो, मी तिची क्लास टीचर आहे. घेतले का तुम्ही बुक वगैरे? कपडे पण घेतले का? नाही ना, घ्यायला चाले. कपडे बुक सगळं घेऊन घेतो म्हटलं. मग ते उद्यापासून येते स्कूलमध्ये. आता तुम्हीच म्हणून राहिले ना उद्या चालू होते. पहिले तर म्हणत होते की 15 तारखेला होते, मग केली नाही, काही नाही तुम्ही. हो, ते गरमी खूप होती ना, त्याच्या कारण आम्हाला टाइम पुढे ढकवा लागला. आता तुम्ही मेसेज टाकला होता, जिथपर्यंत तुम्ही बुक वगैरे घेत नाही, काही घेत नाही, तिथपर्यंत स्कूलमध्ये यायचं नाही. असं राहते का मॅम? बरं तुम्ही सांगा तर. कोणाची परिस्थिती आहे, कोणाची नाहीये, मी काही समजून घेतच नाही. 4-8 दिवस फी भरायला वेळ लागला तर तुम्ही असं बोलत नका जात जाऊ ना मुलांना. आता जर आमचे प्रॉब्लेम काही असतात, आता आम्हाला हाऊस आहे का आमच्या जो पैसे आहे ना आम्ही तुम्हाला देत नाही? तुमचं बरोबर आहे, पण आम्हालाही सगळ्यांच्या फी वगैरे सगळं काही द्यावं लागते ना. असं नसते, समजून घेत जा तुम्ही आम्हाला. आणि ते बुकही किती महाग आहे बरं. जरा त्याच्यातही पैसे कमी केले नाही, त्यात ते झालं नाही तर झालं नाही. 3 ड्रेस देऊन दिले तुम्ही. 2 स्पोर्टचे द्यायची काय जरूरत होती काय? बरं तो व्हाईट होता, मग अजून तो कलरचा कशाला दिला तुम्ही एवढं? आम्हाला परवडत होती म्हणून आम्ही ह्या स्कूलमध्ये टाकलं होतं. पण आम्ही जेव्हा मीटिंग घेतली होती तेव्हा तर तुम्ही नाही आल्या.
तेव्हा यायचं होतं ना. तुम्हाला जे प्रॉब्लेम होते ते बोलायचे होते. आता ज्या पॅरेंट्सला प्रॉब्लेम होते की ते व्हाईट कपडे मळतात, असं होते तसं होते, म्हणून आम्ही आता कलरचे दिले. कधी कधी स्पोर्टचे कार्यक्रम वगैरे असतात तर तो ड्रेस कामा येते व्हाईटवाला, म्हणून आम्ही ठेवलाय तो. पण मॅम आम्हाला नाही होत ना एवढे सारे कपडे घ्यायला. हा, एक मूल आहे का, आता 2-2 मुलांचे 3-3 ड्रेस घेणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? त्यात आमच्या शेतकरी आम्ही, आमच्या पीक पाण्याला भाव येत नाही. हो मी समजू शकते, पण तुम्ही आम्हाला समजा ना. एक पॅरेंट्स नाहीये ना, वेगळे वेगळे बोलतात, कोणी काय बोलते कोणी काय बोलते. पण तुम्ही हे करायला पाहिजे ना. तर ठीक आहे, मान्य आहे, आम्ही घेतो एवढं महागाचे, पण जरा फी मध्ये तर थोडंसं हे करायला पाहिजे ना तुम्ही तर बस फी नाही भरली तर आम्ही बसू देणार नाही, असं करणार नाही तसं करणार नाही, लगेच मेसेज टाकून देतात. हो टाकाच लागते मेसेज, नाही तर कोणी कोणी पॅरेंट्स पैसे देऊनच नाही राहिले. तुम्ही सांगा, जर तुम्ही पैसे देणार नाही तर आम्ही बाकीच्या स्टाफला सॅलरी कशी देऊ? मलाही वरतं जॉब द्यावं लागते. क्लास टीचर असल्याच्या कारण सगळी जिम्मेदारी असते. मुलांनी बुक घेतली की नाही, मुलांनी कपडे घेतले की नाही, फी भरली की नाही. प्रिन्सिपल मॅम आम्हालाच रागवते. नाही, पण तुमचं हे गलत आहे. मला त्या प्रिन्सिपल मॅम भेटल्या नाही आज, नाही तर मी बोलले असते त्यांच्यासोबत. हो ते काही आले नाही, त्यांना बरं नाहीये. मी जेव्हा मीटिंग असते तेव्हा यायला पाहिजे ना, तेव्हा आले म्हणजे बोलणं होऊन जात असते. आम्ही तर प्रत्येक पॅरेंट्सला बोलवतो. अहो मॅम तुम्ही सांगा, आता जर आम्ही इथं मीटिंग मध्ये फिरत राहू तर मग शेतीचे कामं कोण करल? हा, तुम्ही सांगा ना. आणि असं नाही ना की आम्ही गावात राहतो, हा आम्हाला दुसऱ्या गावला या लागते. मला तर माहिती आहे शेतीचे कामं लागले. आता आजही येणं होत नव्हतं, पण ही म्हणायला लागली आई चलणं. म्हटलं चल बाई आज चालले जाऊ. आम्हाला तर शेतात गेल्याशिवाय भागत नाही. पीक पाणी सगळ्या गोष्टी, घरचं करणं बाहेरचं करणं. हो तो तुमचा प्रश्न ना, तुम्ही यायला पाहिजे ना मुलांवर लक्ष ठेवायला. आता बघा किती हुशार आहे ती, कधी 2रा नंबर आणते कधी 3रा नंबर आणते. तुम्ही एकही वेळा येत नाही स्कूलमध्ये बघायला. आता काय करा तुम्ही सांगा. आता कसं आम्ही का हमेशा येऊ नाही शकत ना. यायचं, मुलांनाही बरं वाटते, आपले आई बाबा आपल्यावर लक्ष देते बा. तिला माहिती आहे आपली आई किती काम करते, तर तिला त्या गोष्टीची काही हे नाहीये. तसं नाहीये, मुलांनाही बरं वाटते ना, दुसऱ्यांचे पॅरेंट्स येतात तर मुलं बघतात. हा आताही तुम्ही सांगा, ह्या वर्षी बुकवर तुम्ही 1000 रुपये वाढवले आणि कपडे तर 3000 महाग झाले ह्या वेळेस. मागच्या वेळेसच घेतले होते 4000चे, आता मला 2-2 मुलांचे घ्या लागते. किती महाग झालं बरं तुम्ही सांगा. तुम्ही त्यात म्हणते शूज आमच्याच कंपनीचा घ्या, मग काय करा तुम्ही सांगा ना. हो ते एक मुलांनी वेगळा घेतला आणि एक मुलांनी वेगळा घेतला तर बरं नाही वाटत ना, म्हणून सेम द्या लागते. आणि त्यात काय तो कोट की काय तोही दिला तुम्ही ह्या वेळेस. हा, गरमी किती होते बरं, किती दिवस घालणार आहे लेकरं कोट. आता थंडीचं स्वेटर घ्या, मग हे काय तुम्ही जॉकेट काय घेतलं, कशाला घेतलं बरं? ते ठेवत नव्हती मुलं तर घालणारी नाही. तेच 2000 रुपयाचं येऊन राहिलं. आता काय हर वर्षी घेत बसन काय आम्ही? ते तुम्हाला हर वर्षी नाही घ्या लागत, ह्या वर्षी घ्या, पुढच्या वर्षी चालते ते. आलंच ना घे ना. काय जरूरत आहे? काय साध्या कपड्यांमध्ये शिक्षण घेता नाही येत काय? जरुरी आहे का? माझं काय म्हणणं आहे, तुम्ही शिक्षणावर भर द्या ना, तुम्ही विनाकारणच्या ह्या गोष्टीवर भर देऊ नका. हो मला कळल्या तुमच्या सगळ्या गोष्टी, पण आता काय करू शकतो. तुमच्या हरक्या सगळेच पॅरेंट विचार करत नाही ना. त्यांना त्यांच्या मुलांसाठी चांगले कपडे पाहिजे असते, चांगलं जॉकेट पाहिजे असते, सगळं चांगलंच पाहिजे असते. आम्ही तर जेव्हा स्कूल चालू झाली होती ही, तेव्हा तर होतच नाही ह्या गोष्टी. हो, आम्ही त्याच त्याच्यानं ह्या स्कूलमध्ये टाकलं ना. ह्या स्कूलमध्ये खर्च कमी आहे, शिक्षण चांगलं आहे. आम्हाला जर माहिती असतं की अदर स्कूल सारखं तुम्ही असंच करसान, मग नंतर बुकही वाढवसान, जॉकेट घ्या, ब्लेझर घ्या, हे घ्या ते घ्या, त्याच्या कारण तर आम्ही ह्या स्कूल निवडलं, नाही तर दुसरं निवडलं असतं. आता कसं, आता काय सांगू मी तुम्हाला सांगा. जरी कोणते पॅरेंट्स 4 दिवस फी कमी देत असन तर त्यांना काही प्रॉब्लेम असल म्हणून देऊ शकत नाहीये, तर लेट देणार ना, देणार पण लेट देणार. तुम्ही त्यांना समजून घ्या, माझं हेच म्हणणं आहे. आणि जिथं खर्च करायचा तिथं करा ना तुम्ही, थोडासा तो विचार करा आमचा. कारण आता तुम्ही सांगा, पहिले मुलं गव्हर्नमेंट स्कूलमध्ये जात होते, ते काही बनले नाही का? बिना बनलेले राहिले का ते तुम्ही सांगा. ते मला माहिती आहे, पण आताची जरूरत आहे ना हे सगळ्या गोष्टी. आता लोकांना चमक धमक हे ते नाही दाखवलं तर ते येतही नाही आपल्या स्कूलकडे. मग आपण समजून जायचं ना की त्यांना शिक्षणची महत्व नाही आहे, त्यांना चमक धमकची महत्व आहे. हो बघू आम्ही, तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देऊ. तुम्ही नक्कीच पुढच्या मीटिंग मध्ये या, मग बोलू आपण ह्या सगळ्या गोष्टींवर. हो, माझं काही म्हणणं नाहीये, माझं एवढंच म्हणणं आहे. बस तुम्ही मुलांना चांगलं शिक्षण द्या, विनाकारणच्या ह्या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका. कपडे चांगले पाहिजे, शूज चांगलं पाहिजे, ह्या गोष्टीकडे देऊ नका. आता तुम्हाला काय सांगू सांगा. तुम्ही असे म्हणतात, आता मुलांच्या टिफिन मध्ये मॅगी देतात लेडीज. मॅगी म्हणू नका, मंचुरियन म्हणू नका, पास्ता म्हणू नका. हे काय खायच्या वस्तू आहे का बरं? त्यांना वेळ लागत असन म्हणून त्या बनवून देते मॅगी वगैरे. मॅम मी कधीच देत नाही मॅगी वगैरे, मी जेवण बनवते आणि ते देत असतो तिला भाजी पोळी. हो तिचा डब्बा तर कधी पण हेल्दीच येते, मी बघितलं ना. हो, मॅगी वगैरे कसं एखाद्या वेळेस खायचं असलं तर मगच आणतो आम्ही, नाही तर नाही आणत. हो मला माहिती आहे, गावामध्ये कशाला मॅगी वगैरे खातात मुलं, मस्त भाजी भाकरी खात असतात.
मग का नाही, आपल्या जो कुठं पैसा आहे ते पास्ता आणि ते मॅगी घ्यायचा. हो ते पैशाची गोष्ट नाही, पण कसं मुलांना थोडंसं हेल्दीच खाऊ घालायला पाहिजे ना. मस्त फ्रेश भाजी पोळी बनवून द्यायला पाहिजे. वाटलंच ते एखादं फ्रूट द्यायचं. आता काय सांगावं, पण असतात एखाद्या लेडीज करत असन जॉब गिफ्ट म्हणून त्यांच्यानं होत नसेल, असंही होऊ शकते ना. हो ते तर आहे. अजून काही प्रश्न आहे का तुमचे? नाही, मला एवढंच सांगायचं होतं फक्त. आणि ते व्हॅन वगैरे लावली का तुम्ही? आता तुम्ही सांगा, स्कूलची व्हॅन लावली तर 2500 रुपये घेतो म्हणते. आता तुम्ही सांगा, 2500 रुपये महिना द्यायला मला परवडीन का त्यांना? बरं 2500 रुपये महिना त्यांना देईन आणि मग घरात काय खाणार आम्ही? तुम्हाला आवडत असेल तर लावा स्कूल बस, नाही तर मग प्रायव्हेट व्हॅन आहेच. हो बघतो ना मी ते काय होते तर आपलं कसं असते, जिथं पैसे वाचवतो असन तिथं वाचवतो आपण. हो चांगली गोष्ट आहे ना. चला मग मॅम, येतो आम्ही. हो नक्की या पुढच्या वेळेस. मी तसं सांगते. अविका, आईला पुढच्या मीटिंगला घेऊन येशील? हो मॅम मी घेऊन येतो. चला मग येतो. काय बापा, एक एक जण वेगळे वेगळे प्रश्न येतात. आम्हालाही कमी काम असतात का बरं? कोणी तर म्हणते आमच्या मुलाला शिकवलंच नाही, कोणी म्हणते असंच केलं नाही, माझ्या मुलाला लक्ष दिलं नाही, कोणी म्हणते मॅम तुम्ही जास्तच ओरडतात, तुम्ही अभ्यास जास्तच घेतात, बॅगचं वेट जास्तच आहे. आम्हाला कमी डोक्याला ताप आहे का? अर्धे पॅरेंट्स म्हणतात कपडे घ्या, असं घ्या तसं घ्या, चांगली क्वालिटी पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. आता क्वालिटी दिली तर महाग झालं. काहीच समजत नाही ना, कसं करावं काय करावं. तर ह्या गोष्टीचं सोपं नाहीये मंडळी. टीचरचा जॉब ज्यांनी केला असेल तोच सांगू शकतो. आणि नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला. तर